मन करारे प्रसन्न. नमस्कार. माझ्या चॅनलवर मी सायकोलॉजिस्ट ज्योती कुलकर्णी आपलं सर्वांचं स्वागत करते. आता काही निर्णय आहे ना, हे आपण अगदी फिट बसणारे घ्यायचे असतात, परफेक्ट बसणारे. पण त्यावेळी ना आपण काही काही टेस्ट करायला पाहिजेत, काही काही विचार करायला पाहिजेत आणि मग करायला पाहिजेत. आता या बॉटलवर हे झाकण फिट बसतंय का? नाही बसत आहे. पण हे जर केलं तर हे फिट बसलं की नाही. तसंच कोणतं करिअर आपल्याला फिट बसतंय हे आपण कसं ओळखायचं? आपण आपल्या करिअर काउन्सिलिंग टेस्ट करून. ठीक आहे. कशा टेस्ट असतात मी तुम्हाला सांगते. आपल्या टेस्ट डायरेक्ट जीमेलवर येतात. त्यांना तुम्हाला कुठेही बाहेर जायची गरज नाही, अपॉइंटमेंट घ्यायची गरज नाही. पर्सनल खोलीमध्ये तुमच्या रूममध्ये बसून तुम्ही त्या टेस्ट देऊ शकता आणि त्या टेस्टचा रिपोर्टही तुमच्याकडं घर बसल्या मिळतो. तर या टेस्ट घेतल्यामुळे काय होतं, आता तुम्ही 10वी नंतर जाताय तर तुम्ही डिसिजन घेताय ना करिअरचं, तो माझी मैत्रीण इकडं गेली म्हणून मी इकडं जाणार आहे, किंवा पियर्स प्रेशर, किंवा आईवडिलांना वाटतं की माझं इंजिनिअरिंग झालं, मुलाला इंजिनिअर करतो. तर असे सगळे जे वरवरच्या गोष्टी असतात ना, त्या फार वेगळ्या असतात अहो. आणि जेव्हा तुम्ही टेस्ट करून स्वतःला अॅनालाइज करता ना, तेव्हा तुम्हाला कळतं तुमचा नक्की स्कोअर काय आहे. म्हणजे तुम्हाला मॅथ्समध्ये जायचं आहे. एखाद्या पॅरेंट्सना वाटतं की माझ्या मुलाला CA करायचं आहे मला आणि खूप कॅल्क्युलेशन करायचं आहे. पण CA करताना ती ॲप्टिट्यूडची आमची जी टेस्ट असते त्याच्यामध्ये ॲक्च्युअल तुम्ही मॅथ्स किती सोडवता आणि किती टाईम लिमिटमध्ये सोडवता, आणि त्यांच्यामध्ये जर तुमचा स्कोअर हाय आला तर आम्ही तुम्हाला प्रिफर करतो की तुम्ही CA करा किंवा तुम्ही CA या प्रोफेशनला जा. तर असे बरेच निकष असतात. आता काहींना मेडिकलला जायचं असतं, तर काही तुमचं पर्सनल इंटरव्ह्यू पण आम्ही घेतो. तर पर्सनल इंटरव्ह्यूमध्ये काय होतं की एका मुलगी समजा आली होती की तिला म्हणले की मला मेडिकलला जायचं आहे, आणि मग मी जस्ट असं एक मासिक तिच्यासमोर ठेवलं होतं. ती म्हणे हे रक्त बघून किती घाण वाटते ना. तर मी तिला अॅनलाइज करायचं हे केलं. तर तिला म्हटलं की हे जर ब्लड तुला जर बघून जर भीती वाटत असेल तर पूर्ण तुझं मेडिकलमध्ये हेच आहे, मग ते कसं घेणार तू? मग त्यावेळी आम्ही त्यांचं अनालिसिस करतो, त्यांना तयार करतो. म्हणजे तुला जर या फील्डमध्ये जायचं असेल तर तुझी काय तयारी करायला पाहिजे हे आम्ही त्यांना सांगतो. म्हणजे नुसतंच टेस्टिंग आणि अनालिसिस करून स्कोअर करून हे करा असं नाही. आमचा पहिला इंटरव्ह्यू असतो, त्याच्यामध्ये आम्ही पूर्ण तुमचे मुद्दे घेतो. दुसऱ्या इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला सगळे तुमचे व्हॅलिड स्कोर्स मिळतात. त्याच्यामध्ये बार ग्राफमध्ये तुम्हाला रिपोर्ट येतो. जवळजवळ 25 पानांचा रिपोर्ट येतो. पूर्ण तुमची म्हणजे जशी कुंडलीच तुमची तुमच्या समोर मांडली जाते, आणि त्यानुसार तुमचा डिसिजन घ्यायला तुम्हाला फार फायदा होतो. आणि रिपोर्ट आल्यानंतर पण आम्ही त्यांचं अनालायझेशन करतो आणि त्यांना कोणत्या करिअरमध्ये जायचं आहे हे आम्ही त्यांना सजेस्ट करतो. तर जरूर तुम्ही करिअर काउन्सिलिंग टेस्ट करा. आता 15 मे पर्यंत 10वीचे रिझल्ट येतील, तर इतकी वाट बघू नका. वेळ आहे. एका दिवसात तुमचा टेस्ट होऊन तुमचा रिपोर्ट पण घरी येईल आणि तुम्हाला ना ऑथेंटिक कारण मिळेल की या करिअर मी का चूज केलं, हे तुम्हाला ह्याचं समाधान मिळेल. तर जरूर टेस्ट घ्या. मला कॉमेंटमध्ये लिहा सबस्क्राईब. मी तुम्हाला लगेच